सुखी आयुष्यासाठी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ झाडावे, त्याने घरात समृद्धी येते. त्यानंतर आंघोळ करून देवपूजा करावी, त्यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते. नंतर किचनमध्ये जावे व नाश्त्याची तयारी करावी, त्यामुळे घरातील सदस्यांचे स्वास्थ्य उत्तम राहते. हे सर्व झाल्यावर मस्तपैकी चहा बनवून बेडरूममध्ये जावे आणि बायकोला उठवून बेड टी द्यावा, त्यामुळे आयुष्य सुखी होते. नवरा जेवताना रोज तीच वांग्याची भाजी. तुला माहिती आहे का, वांगी खाल्ल्यामुळे माणूस पुढच्या जन्मी गाढव होतो. बायको, याचा विचार तुम्ही गेल्या जन्मीच करायला हवा होता ना. कर्मचारी, सर बाहर बारिश बहुत तेज है, क्या करूँ? बॉस, क्या करना है तुम सोचो, घर पर बर्तन साफ करोगे या मेरे साथ ऑफिस में कॉफ़ी पीते हुए काम? कर्मचारी, समझ गया सर, आता हूँ. मी कॉलेजमध्ये असताना तिला म्हणालो होतो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला खूप आवडतेस तू. ती, मला खूप शिकायचंय, मोठं व्हायचंय. आता ती गावामध्ये बचत गटाची अध्यक्ष आहे. नवीन सून काम करत नाही म्हणून सासू नाराज होती. तेव्हा तिने मुलाला बोलावलं आणि सांगितलं, उद्या मी केर काढताना तू ये आणि म्हण, आई मी काढतो झाडून. कदाचित त्यामुळे सुनेला उपरती होईल की हे काम माझं आहे. त्यानुसार दुसऱ्या दिवशी सासू केर काढत असताना मुलगा आला आणि म्हणाला, आई मी केर काढतो, तू थांब. सून, भांडू नका, एक दिवस त्या काढतील, एक दिवस तुम्ही काढा. बायकोने मला विचारले, असे गुपचूप बसले आहात? मी म्हणालो, काही नाही, मुलांच्या अभ्यासाचा, घरच्या वाढत्या गरजांचा आणि आपल्या म्हातारपणी आपले काय होईल याचे टेन्शन आले आहे. बायको पुन्हा म्हणाली, दुपारीच 1.5 GB डाटा संपवला वाटते. शाळेमध्ये मुख्याध्यापक साहेबांचा निरोप समारंभ. बाईंना भाषण करायला सांगितलं. त्यांना अगदी भरून आलं. त्या एवढंच बोलू शकल्या. सरांच्या सोबत काम करता करता मला दिवस कसे गेले ते कळलंच नाही. बायको, आठवतं माझ्या गालावरचा छोटा तीळ बघून जेव्हा तुम्ही माझ्याशी लग्न केलं? नवरा, हो ना, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी मी किती मोठा धोका पत्करला.